सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. राज्यात सध्या मराठा आरक्षण आंदोलनानं मोठं स्वरूप धारण केलंय. याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आलाय हे आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत. इस्रायल हमासच्या संघर्षाचा परिणाम आता गेमिंगवर सुद्धा होताना दिसतोय. नेमकं काय आहे हे प्रकरण ते जाणून घेणार आहोत थोड्याच वेळात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. वानखडे स्टेडियम आणि सचिन तेंडुलकर यांचं काय नेमकं कनेक्शन आहे हे देखील आपण थोडक्यात ऐकणार आहोत. इंग्लंडचा डावखुरा गोलंदाज डेव्हिड विली यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं निवृत्तीचा निर्णय घेतलाय. चर्चेतील बातमीमध्ये आपण ऐकणार आहोत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर मनोज जरांगेंनी काय म्हटलंय ते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्त्वाच्या बातमीनं. अर्थातच बातमी आहे मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल. सध्या राज्यात मराठा आरक्षण आंदोलनानं जोर धरलाय. या आंदोलनाचं स्वरूप दिवसेंदिवस मोठं होताना दिसतंय. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला जवळपास 32 नेते उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यावर सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झालं असून हीच सरकारची देखील भूमिका आहे आणि राज्यातले सर्व पक्ष एकत्रित काम करण्यासाठी तयार आहेत. इतर समाजांवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळावं असंच आमचं सर्वांचं याबाबत एकमत झालेलं आहे. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग युद्ध पातळीवर काम करतोय. मनोज जरांगेंनी सरकारला थोडा आणखी वेळ द्यावा. मराठा समाजानं संयम राखावा. मनोज जरांगेंनी सरकारला सहकार्य करावं ही सर्वपक्षीय नेत्यांची भावना असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. आम्ही टिकणारं आरक्षण देणार असून सरकार सकारात्मक आहे. आम्ही आरक्षणाच्या बाजूनं आहोत. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. 3 निवृत्त न्यायाधीशांची समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे. सरकारला थोडा वेळ द्यावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. इस्रायल आणि हमास युद्ध थांबण्याचं नावच घेत नाहीये. या युद्धाचे जगभरात सर्वच क्षेत्रांमध्ये पडसाद दिसून येत आहेत. या युद्धाची धग आता गेमिंग जगतात देखील पोचलेली आहे. प्रसिद्ध गेमिंग प्लॅटफॉर्म रोब्लॉक्सवर पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणा झाल्यामुळे इस्रायलनं चिंता व्यक्त केली आहे. रोब्लॉक्स हा एक लोकप्रिय गेम असून सुमारे 65 मिलियन गेमर्स या ठिकाणी ऍक्टिव्ह असतात. यामध्ये बहुतांश अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आता या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पॅलेस्टाईन समर्थक गेमर्स आपला सपोर्ट वाढवण्याचा प्रयत्न करतायत. या गेममध्ये पॅलेस्टाईन समर्थक गेमर्स पॅलेस्टाईन आणि सौदी अरेबियाचे ध्वज घेऊन फिरताना दिसतायत. एवढंच नाही तर हे प्लेयर्स इस्रायलच्या खेळाडूंना शोधून त्यांच्यावर हल्ले करतायत. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयानं याबाबत अलर्ट जारी केलाय. जर तुमच्या मुलांना देखील गेममध्ये अशा प्रकारे टार्गेट केलं जात असेल तर मंत्रालयाला याबाबतची माहिती द्या असं इस्रायल सरकारनं पालकांना म्हटलंय. गेममध्ये होत असलेल्या व्हर्च्युअल रॅलीमध्ये मलेशियाच्या गेमर्सची संख्या ही सर्वात जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. या गेमच्या कॅरेक्टर्सच्या हातात पॅलेस्टाईन आणि मलेशियाचे झेंडे दिसत होते. रोब्लॉक्स गेमचं सर्व्हर बनवणाऱ्या व्यक्तीनंच या रॅलीची आयडिया समोर आणली असावी असं म्हटलं जात आहे. मात्र कंपनीनं या सर्व प्रकाराचा निषेध केलाय. अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी कंपनी प्रयत्न करत असल्याचं रोब्लॉक्सनं म्हटलंय. इस्रायल हमास संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून जगभरातनं यावर चिंता व्यक्त केली जातीये. श्रोत्यांनो, अलीकडच्या काळात खासगी क्षेत्रातल्या बँकांमधल्या नोकऱ्या सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. विक्री उद्दिष्ट, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची वाईट वागणूक, जास्त कामाचे तास
आणि पदोन्नतीमध्ये होणारा विलंब यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सोडण्याच्या संख्येत वाढ झालीय. ही समस्या बँक कर्मचाऱ्यांमध्ये सर्वात जास्त दिसून येते. नोकरी सोडणाऱ्यांचं प्रमाण 30% अधिक असल्याची माहिती काही प्रमुख बँकांनी दिली. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या प्रकारावर मध्यवर्ती बँकेचं लक्ष असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेतल्या वाढीचा वेग कायम असून दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे सर्वांना चकित करतील. भूराजकीय अनिश्चितता हा जागतिक विकासासाठी सर्वात मोठा धोका आहे, परंतु संभाव्य समस्यांना तोंड देण्यासाठी भारत चांगल्या स्थितीमध्ये आहे. तसंच क्रिप्टो हा आर्थिक स्थिरतेसाठी गंभीर धोका आहे असंही त्यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एका चलनावर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. हा डॉलर विरुद्ध रुपया वाद नाहीये, परंतु आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापारात रुपयाची स्वीकृती वाढवण्याचा विचार करत असल्याचं शक्तिकांत दास यांनी म्हटलंय. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. मणिपूरमध्ये गेल्या 8 महिन्यांपासून अद्यापही हिंसाचार सुरूच आहे. तेंगनोपल जिल्ह्यात झालेल्या एका स्फोटात अनेक पोलीस कमांडो जखमी झालेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मैतेई आणि कुकी समाजाला आवाहन केलंय. या दोन्ही समाजांनी एकत्र बसावं आणि थेट मनापासून एकमेकांशी संवाद साधावा आणि परस्परांमधलं अविश्वासाचं वातावरण संपवावं असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. वानखेडे स्टेडियमच्या इतिहासात अजून एक सोनेरी पान जोडण्यात आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लाईफ साईज स्टॅच्यूचं वानखेडे स्टेडियमवर अनावरण झालंय. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीसीसीआय सचिव जय शहा, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, खासदार शरद पवार आणि स्वतः सचिन तेंडुलकर उपस्थित होता. सचिन तेंडुलकरचा लाईफ साईज पुतळा त्याचा आयकॉनिक शॉट खेळतानाचा आहे. हा पुतळा सचिन तेंडुलकर स्टँडच्या जवळ बसवण्यात आलेला आहे. तो आर्टिस्ट प्रमोद कांबळे यांनी तयार केलाय. सचिन तेंडुलकरनं बरोबर 10 वर्षांपूर्वी आपल्या मुंबईमधल्या होम ग्राउंडवर म्हणजेच वानखडेवर शेवटचा सामना खेळला होता. सचिननं कसोटीत 15,921 धावा करत वन डे मध्ये 18,426 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरनं आपली वन डे कारकीर्द ही वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काही दिवसांनी संपवली होती. मनोज बाजपेयी यांनी आपल्या सहज अभिनयानं मनोरंजन सृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. सध्या मनोज बाजपेयी त्यांच्या आगामी जोरम या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आलाय. आता चित्रपटगृहात देखील जोरम लवकरच दाखल होणार आहे. 1 डिसेंबरपासून प्रेक्षकांची उत्सुकता संपणार आहे. झारखंडमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात सामाजिक असमानता, आदिवासी समुदायांवर होणारा अन्याय आणि जंगलतोड यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य करताना मनोज बाजपेयी दिसणार आहेत. इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं निवृत्तीचा निर्णय घेतलाय. 33 वर्षांचा हा गोलंदाज वर्ल्ड कप नंतर आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवणार आहे. विलीनं निवृत्तीचा निर्णय इंस्टाग्रामवर भली मोठी पोस्ट लिहून जाहीर केलाय. डेव्हिड विलीनं 2015 मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. त्यात त्यानं 70 वन डे आणि 43 T20 सामने खेळले आहेत. श्रोत्यांनो, ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षी नेत्यांची बैठक पार पडली आहे. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं या मुद्द्यावर सर्वांचं एकमत झालेलं असून मराठा आरक्षणासाठी आणखी वेळ द्यावा अशी मागणीही करण्यात आलेली आहे. यावर सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवाय, तसंच सरसकट महाराष्ट्राला आरक्षण लगेच देणार का असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. ऐकूयात यावर काय चर्चा झाली आहे. आणि सरकारला वेळ आता कशासाठी पाहिजे, किती आणि कशासाठी पाहिजे, आणि सरसकट महाराष्ट्राला एवढा अडचणीत सापडलेला असून या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराकडे लक्ष द्यायचं सोडून सरकार नुसतं जाणून बुजून बैठका घेत आहे आणि मराठा समाजाच्या लेकरांचे विनाकारण मुर्दे पडायला लागले तरी लक्ष देत नाही आणि हसण्यावारी नेत आहेत. एका जनता सांभाळणारं सरकार म्हणायचं का? विनाकारण गोरगरिबांच्या लेकरावर गुन्हे दाखल करण्याचं काम सरकार विनाकारण करायला लागलंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका.
यूट्यूबवर सुद्धा तुम्ही सकाळचं हे पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट आणि रिसर्च नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.